श्रीलंकेची भाषा, धर्म, इतिहास हे सगळं आपल्यासारखंच आहे. मग तरीही आजपर्यंत श्रीलंका भारताचा भाग का होऊ शकला नाही? तर श्रीलंकेची दुसरी सर्वात मोठी भाषा ही तमिळ आहे आणि तिथली 25 ते 30% जनता ही तमिळ भाषा बोलते. तसेच श्रीलंकेत सर्वात मोठा धर्म हा बौद्ध धर्म आहे, जो की 304 BCE मध्ये आपल्या मौर्य डायनेस्टीचे सम्राट अशोक यांच्यामुळे तिथे पोहोचलाय. कारण सम्राट अशोक यांनी त्यांचे पुत्र महेंद्र यांना श्रीलंकेत पाठवलं होतं. तेव्हापासून श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि आज तिथे जवळपास संपूर्ण देश हा बौद्ध धर्माला मानतो. त्याच्या आधी श्रीलंकेचा उल्लेख तुम्ही रामायणात पाहिलाच असेल की कसे श्रीराम यांनी माता सीतेला वाचवण्यासाठी दोन्ही देशांमधील समुद्रात जवळपास 48 किलोमीटर लांब राम सेतू बांधला होता आणि लंका जिंकली होती. अशा कितीतरी घटना आहेत जिथं वाटतं श्रीलंका आणि भारत एकच असतील. पण जेव्हा इंग्रजांनी श्रीलंका व भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी भारतातील ब्रिटिश राज व श्रीलंकेतील ब्रिटिश राज हे वेगवेगळे ठेवले होते. आणि स्वातंत्र्य सुद्धा भारताला 1947 मध्ये मिळालं आणि श्रीलंकेला 1948. त्यामुळे एक देश छोटा भाऊ एक देश मोठा भाऊ असताना सुद्धा दोन्ही देश वेगळे झाले. पण तरी आपण जेव्हा भारताचा नकाशा पाहतो तेव्हा तिथं श्रीलंका दाखवलेलं असतं. असं का? तर आपण श्रीलंकेवर हक्क वगैरे काही सांगत नाही, तो एक नियम आहे. युनायटेड स्टेटने घालून दिलेल्या एका नियमानुसार कोणत्याही देशाला त्याच्या समुद्र किनारपट्टीपासून 200 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळपास 370 किलोमीटरचा एरिया हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून वापरता येतो. म्हणजे थोडक्यात आपल्या समुद्र किनारपट्टीपासून 370 किलोमीटर लांब आपण मासेमारी किंवा आपल्या फायद्याच्या गोष्टीसाठी तो एरिया वापरू शकतो. त्यामुळे आपल्या देशाच्या नकाशासोबत 370 किलोमीटर लांबचा एरिया दाखवावा लागतो आणि त्यात श्रीलंका पण येतं. म्हणून आपलं त्यांच्यावर काही हक्क नसताना आपल्या नकाशात श्रीलंकेला दाखवावं लागतं. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.